कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनाया, आज मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास केलाय आणि फक्त तुझ्या वेडेपणामुळे मला त्यांच्या पुढे खोटं बोलावं लागलं। तुला काही वाटत नसेल याचं, पण मला हे खोटं बोलणं अजिबात आवडत नाही। अखिल, झालं तेवढं पुरे झालं तर घरी जायला सांगितलं। याच्यापेक्षा जास्त खोटं आता मी टेकवू शकत नाही। एनिवे, मी जे करायला आले होते ते पूर्ण झालंय। अरे वसुवैनी, थँक्यू। तुझ्यामुळे मला माझा व्रत आणि उपवास पूर्ण करायला मदत झाली। चलो, येते मी आता। सी यू आणि वन्स अगेन थँक्यू। थँक्यू अखिल। थांब, बोलायचंय मला तुझ्याशी। काय झालं वहिनी? अखिल, मी तुला इतके दिवस बोलले नाही कारण तुमचं नातं हे मी या घरात येण्या आधीपासूनच आहे। लहानपणापासून तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता। मला ॲक्च्युली सगळं बोलायलाच खूप ऑड वाटतं अखिल। पण अखिल, तनया तुझ्यासोबत ज्या पद्धतीने वागते, तुला ज्या पद्धतीने वागवते, ते मला अजिबात आवडलेलं नाही। आजपर्यंत मी तुम्हा दोघांना जेव्हाही एकत्र पाहिलं ना, त्यावेळेला तिच्यामुळे तुला काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेलाच आहे। कसल्या ना कसल्या तरी टेन्शन मध्ये सतत असतोस तू। मी तुम्हा दोघांना जज नाही करत आहे, अजिबात जज नाही करत। पण अखिल, मला भीती वाटते। अरे, तनयाचं असं लहान मुलांसारखं वागणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणं, माहित नाही पुढे जाऊन याचा काय परिणाम होईल। सॉरी, पण मला असं वाटतं की तनयासोबत लग्न करण्याआधी तू एकदा नीट विचार करावास। काय बोलतेस वहिनी तू? नाही, मला माहिती आहे ती थोडी इमॅच्युअर आहे, पण अगं तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि ती त्या प्रेमापोटी कुठलीही रिस्क घेऊ शकते। खरं तर मला तिची क्वालिटी खूप आवडते आणि तुला वाटते तशी नाही, ती खूप साधी आहे। त्या दिवशी तिच्या मांगेत कुंकू भरलं तर तिला असं वाटतं की आमचं लग्न झालं आता, आणि आता एखाद्या नव्या नवरीसारखी वागते ती। आणि अशा मुलीशी लग्न करण्याआधी विचार कर असं म्हणतेस तू? नाही वहिनी, मी तिला सोडण्याचा कधीच विचार नाही करू शकत। तुझ्या मनात तिच्याबद्दल गैरसमज आहे आणि आहे ना, मी अजून आई बाबांना तिच्याबद्दल सांगितलं नाहीये, पण ते मी घाबरतो म्हणून मला भीती वाटते। पण खरंच माझी मनापासून इच्छा आहे की या घरात माझी बायको म्हणून कोणी यावं तर ते तनयानेच। आणि वहिनी, तुम्हा दोघांना एकत्र याच घरात नांदायचं आहे, त्यामुळे तू प्लीज तिच्याबद्दल काही चुकीचा विचार करू नकोस। आणि आय होप ती खरी कशी आहे हे तुला लवकरच कळेल। आई, मला खूप होमवर्क आहे, आता मी अभ्यासाला बसतो। आई, सेल्फ स्टडी, तुला माहिती आहे ना मला सेल्फ स्टडीज किती आवडतं ते। आई, तुला काय होतंय? थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणतो। अरे बनी, नाही बाळा, काय नाही होत, तू अभ्यास कर। निर्जळी उपवास आहे ना, पाणी नाही चालत। नको, तू थांब, मी पाणी पण आणतो आणि तुला काहीतरी खायला पण आणतो। मधल्या सुट्टीत हा 2 येईपर्यंत माझा डबा फस्त झालेला असायचा। एक दिवस मी आयडिया केली, डब्यात विंचू आणला। ही मुलं घाबरली डबा उघडल्यावर,
त्यानंतर माझ्या डब्याला कुठे हात लावला नाही. अरे आवक बनी आला बनी ये माझ्या कॉलेजचे किस्से ऐकवतो. ये 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 रे. अरे याचे काय उद्योग चालू? काय रे आता परत भूक लागली तुला? अरे खाण्याला काही लिमिट आहे की नाही तुझ्या? ठेव ती प्लेट ठेवते. जरा मोठ्याने सांगितलेलं ऐकू नकोस. बघ बरं दिसतं काय असं सारखं बका 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 खात बसायचं दिवसभर? सकाळी दूध, ब्रेकफास्ट, मिड मॉर्निंगला लंच, मग संध्याकाळचं काहीतरी सटरपटर, मग रात्रीचं जेवण, रात्री परत दूध. काय हे वजन बघ किती वाढतंय ते. आणि अशाने ऍसिडिटी होते माहितीये तुला? कळतंय का? उदे दुखू दे पोट. मी आईसाठी घेतलं होतं. काय? आईने सकाळपासून काहीच नाही खाल्लंय. अरे मग हे आधी नाही का सांगायचं? मी एकटीच बडबडत बसले, तो आपलं घुम्यासारखा उभा आहेस. आई आई एक मिनिट. बनी बाळा आई जेवली नाही का रे? नाही, आईला चक्कर येते आणि तिने पाणी पण नाही पिलंय. आई आकाश भाऊजी अजून आले नाहीये? एक मिनिट. अखिल, तुला दादाला फोन करायला सांगितला होता ना? काय म्हणाला तो? कधी येतोय? वसुंधरा दिवसभर उपाशी आहे सांगितलंस त्याला? अगं विसरलो होते, डोक्यातूनच गेलं. अरे काय अखिल? डोकं आहे का निघून जायला आधी? काय रे? आणखीन एकदा फटका त्याला. सॉरी ना, करतो लगेच करतो. कर कर. बनी मी मला खरंच भूक. वसुंधरा सावकाश. वसू घाबरू नको. काही नाही झालेलं तुला, घाबरू नको. बस. आई मी तुला मी पाणी पण देत होतं पण तू नको बोललीस. मी बोलले तुला काहीतरी खाऊन घे म्हणून. का नाही खात होतीस तू? बनी जरा शांत हो, आम्ही आहोत ना. वसुंधरा पाणी घे. ओए वसुंधरा. वसू ए वसुंधरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.